नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या काही लोक मला चांगलं म्हणत आहे, काही कमेंट बॉक्समध्ये शिव्या देत आहेत की मी तेच व्हिडिओ बनवत आहे की बाबा शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड होतो आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड होतो आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की मी रिपीटेड कंटिन्यू यूज करतो आहे आणि यूट्यूबर बनण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, यूट्यूबर बनण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु मित्रांनो मी फ्रॉड तरी करत नाही ना कोणासोबत. कुणाच्या भावनांशी खेळत तरी नाही, कुणाला आमिष तरी दाखवत नाही की बाबा या तुम्ही शेअर मार्केटमध्ये मी तुम्हाला 200% प्रॉफिट करून देतो, 500% प्रॉफिट करून देतो, तुमचा पैसा डबल करून देतो, तुमचा पैसा 4 पट करून देतो. अशा कोणत्याही प्रकारे मी तुम्हाला आमिष दाखवत नाही किंवा कोणत्याही पद्धतीने मी तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त मी तुम्हाला सध्या या भारतामध्ये जो फ्रॉड चालू आहे, ज्या विदेशी कंपन्या आहेत तो भारतात स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च करतात. ॲप्लिकेशन लॉन्च केल्याच्यानंतर तुम्हाला 4-2 रुपयाचं गाजर दाखवतात आणि तुमचे पैसे लुटून घेऊन जातात. तर या होणाऱ्या फ्रॉडपासून मी वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. बस याच्या व्यतिरिक्त माझं काहीच नाही. माझा क्लास नाही आहे, कोणता कोर्स नाही आहे किंवा मी कोणताही यूट्यूब चॅनल रन करत नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीने प्रीमियम सर्व्हिस वगैरे कसलाही ग्रुप नाही आहे. फक्त मी एक कम्युनिटी तयार करत आहे जी नवीन लोक आहेत, जी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत किंवा काही लोक असा विचार करतात की बाबा मी आत्ता जॉब करतो आहे, मी काय करेन एखाद्या व्यक्तीकडे क्लास लावल्याच्यानंतरनं मी शेअर मार्केटमध्ये मास्टर होईन. मास्टर झाल्याच्यानंतरनं 1-2 महिन्यामध्ये मी ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने परतावा चालवून त्यावेळेस मी जॉब सोडेन. किंवा काही लोक अशी पण आहेत की डायरेक्ट स्वतःचा जॉब सोडून शेअर मार्केटमध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्या लोकांना सावध करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे किंवा यूट्यूब चॅनलवर थोड्याफार प्रमाणात गाईड करण्याचा प्रयत्न आहे. आणि मी एक कम्युनिटीसुद्धा तयार केलेली की जी लोक आहेत ज्यांच्याबरोबर शेअर मार्केटमध्ये फ्रॉड झाला आहे, की जी शेअर मार्केटमध्ये भाजलेली आहेत म्हणजे कसं की त्यांचा जो अमाऊंट आहे किंवा जे पैसे आहेत, किती पैसे बुडालेले आहेत. काही लोकांनी त्यांना आमिष दाखवलं की आमचा कोर्स कर किंवा कोर्स करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कर किंवा माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जॉईन हो, मी तुला कॉल घ्यायचं सांगन, त्यानंतरनं तुला 1 लाखाचे 5 लाख रुपये आम्ही करून देतो, तू लवकरात लवकर आमची प्रीमियम सर्व्हिस जॉईन कर. तर अशी लोक मिळून त्या लोकांची एक कम्युनिटी तयार करून नवीन लोकांना गाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत. की फॉर एक्झाम्पल एखादा पोरगा 12वी किंवा ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडल्याच्यानंतरनं तो काय करतो, जॉब वगैरे करतो. जॉब केल्याच्यानंतरनं तो सुद्धा अशा रील पाहतो की भरपूर अशा असंख्य रील आहेत की लोकांना असं दाखवलं जातं की मी एका दिवसामध्ये 30,000 ते 40,000 रुपये कमवतो. तो मुलगा बिचारा नवीन असतो, रिसेंटली ग्रॅज्युएशन झालेलं असतं. एक काही समाजामध्ये शेअर मार्केटची कशा पद्धतीने बदनामी चालू आहे, की कशा पद्धतीने अयोग्य वापर चालू आहे, लोन ॲप्लिकेशनवर प्रॉफिट दाखवलं, ते व्यक्तीला काहीच माहीत नसतं. तो पूर्णपणे नवीन असतो, त्याच्यासाठी शेअर मार्केटच हे नवीन असतं. त्याच्या फक्त डोक्यात एकच गोष्ट असते की माझ्याकडे 50,000 रुपये आहेत आणि त्या 50,000चे मला 1 लाख रुपये करायचे. त्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म म्हणजे शेअर मार्केट. मग मी काय करायचं, शेअर मार्केटमध्ये एखादी प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायची किंवा 10,000 रुपयाचा एक कोर्स लावायचा. मग हळूहळू मी काय करणार, त्या 50,000चे 60,000 करणार, 60चे 70 करणार, 70चे 80 करणार. असं करून मी कोट्यवधी पैसा कमवणार आणि ह्याच व्यक्तीसारखी फॉर्च्युनर गाडी, BMW गाडी, मर्सिडीज गाडी घेणार. असे भरपूर सारे इन्फ्लुएन्सर आहेत की स्वतःला डॉक्टर ट्रेडर म्हणतात, CA ट्रेडर म्हणतात, प्रोफेसर ट्रेडर म्हणतात, प्राध्यापक ट्रेडर म्हणतात, इंजिनियर ट्रेडर म्हणतात, BA ट्रेडर म्हणतात, शेतकरी ट्रेडर म्हणतात, मराठी ट्रेडर म्हणतात. परंतु मित्रांनो, शेअर मार्केटसाठी कोणतीही डिग्री किंवा कोणतंही एखादं पर्टिक्युलर नॉलेज असणं हे गरजेचं नाही आहे. फक्त शेअर मार्केट शिकण्यासाठी त्या पर्टिक्युलर गोष्टींचा अभ्यास लागतो. फॉर एक्झाम्पल टाटा पॉवर हा शेअर्स आहे, तर तो शेअर्स मी का विकत घ्यावा ह्याचं उत्तम नॉलेज त्याच्याकडे असावं लागतं. मग त्यासाठी CA असणं गरजेचं नाही किंवा डॉक्टर असणं गरजेचं नाही किंवा इंजिनियर असणं गरजेचं नाही. फक्त तुम्हाला सध्या लाईफ काय दाखवली जाते की मी CA, त्यामुळे मला शेअर मार्केटमधलं उत्तम ज्ञान आहे. हां, मी CA लोकांच्या विरोधात नाही आहे. CA लोकांना बॅलन्स शीट वगैरे पूर्णपणे माहीत होऊ शकते किंवा बॅलन्स शीट पूर्णपणे त्यांना रीड करता येऊ शकते, त्यातल्या त्रुटी वगैरे काही समजू शकतात. परंतु ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्तचा जो भाग आहे की PE रेशो कशा पद्धतीने वर्क करतो, कंपनीचे प्लॅनिंग काय आहेत, कंपनी कशा पद्धतीने CAGR रिटर्न देते, पाठीमागच्या 5 वर्षात काय रिटर्न दिले आहेत, पुढच्या फ्युचर 5 वर्षामध्ये काय प्लॅनिंग आहे, हे नॉर्मली अभ्यासाने माहीत होऊ शकतं. ठीक आहे, परंतु व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे की मित्रांनो, सध्या प्रत्येकालाच काय वाटतं आहे की बाबा मी जॉब करतो आहे, मला ह्या जॉबचा कंटाळा आलेला आहे. कंटाळा येण्याचं कारण काही आहे. कंटाळा येण्याचं पहिलं कारण म्हणजे की तुम्ही पाहिलेल्या रील,
तुम्हाला त्या रीलमध्ये काय त्या रीलमध्ये तुम्हाला काय दाखवलं जातं, एक उत्तम प्रकारे लाईफ दाखवली जाते की स्वतःचा एक डेली सेटअप बनवला जातो, म्हणजे एक चॅलेंज घेतलं जातं, 30 दिवसाचं चॅलेंज म्हणू शकतो की लगेच असं म्हणणार की आज आपल्या चॅलेंजचा पहिला दिवस आहे. पहिल्या चॅलेंजमध्ये मी लवकर उठल्याच्यानंतरनं वॉशरूमला वगैरे गेलो, फ्रेश झाल्याच्यानंतरनं जिम वगैरे केली, जिमच्या आल्यानंतरनं मी नाश्ता वगैरे केला, नाश्ता केल्याच्यानंतरनं मी थोडंफार न्यूज वगैरे पाहिल्या, त्यानंतरनं मी एक ट्रेडिंग सेटअपवर बसलो, ट्रेडिंग चालू केली, त्यानंतर मला एक सुंदर ट्रेड भेटला, त्या ट्रेडमध्ये मी 50,000 रुपये प्रॉफिट बुक केलं. तर त्यानंतरनं एक दुपारची 2-1 तास झोप घेतल्याच्यानंतरनं मस्तपैकी 4 वाजता उठलं, स्वतःची एखादी चांगली BMW गाडी म्हणा, फॉर्च्युनर गाडी म्हणा, थार म्हणा किंवा एखादी चांगली बाईक, जी कोणती कार असेल ती कार काढली, मस्तपैकी एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तिथं कॉफी वगैरे घेतली, त्यानंतरनं संध्याकाळी घरी आल्याच्यानंतरनं सांगितलं की आता आपल्या रीलचा किंवा आज ह्या डेचा चॅलेंज कंप्लीट झालं आणि आज आपल्याला 30,000चं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने दररोज रील बनवल्या जातात आणि तुम्हाला दाखवलं जातं की आम्ही 30 दिवसाचं जे चॅलेंज घेतलेलं आहे ते आम्ही कशा पद्धतीने वर्क करत आहोत. मग तुमच्याही मनामध्ये नवीन लोक जे असतात, जे की मगाशी मी म्हणलो की बा एखादा मुलगा आहे तो नुकताच ग्रॅज्युएशन करून कंपनीमध्ये किंवा कुठेतरी कामाला लागलेला आहे, तर त्याच्यापर्यंत ही रील जाते. तो ठीक आहे, पहिली रील बघतो, दुसरी रील बघतो, चौथी रील बघतो, ठीक आहे, त्याच्या मनावरती अशा असंख्य रील बघून एक थोडाफार परिणाम होतो, म्हणजे वेड्यासारखा परिणाम नाही, परंतु पैसे कमवण्याची हाव निर्माण होते. तर ती कशी की इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचं एक अल्गोरिदम आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ट्रेडिंग संदर्भात एखादी रील बघत असाल आणि ती रील पाहण्याचा तुमचा टायमिंग जास्त असेल, तर इंस्टाग्राम किंवा यूट्यूब तशाच पद्धतीच्या ज्या रील आहेत त्या तुम्हाला रेकमेंडेड करायला चालू करतं की अशा असंख्य व्यक्तीने रील बनवल्यात. मग तुम्हाला असंख्य रील दिसतात, त्या रीलमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस लाखो रुपयांचं प्रॉफिट दाखवलं असतं, परंतु नवीन युवा वर्गाला माहीत नसतं की ॲक्च्युली ते प्रॉफिट खरोखर आहे किंवा कशा पद्धतीने ते तुम्हाला फेक प्रॉफिट दाखवतात. तुम्हाला खरं वाटण्याचं कारण म्हणजे काय की तुम्ही त्यांची जी लाईफ बघितलेली असते, स्टारबगला जाऊन कॉफी पिणं, कुठं फिरायला गेल्याच्यानंतरनं एक मस्तपैकी कारमध्ये रील बनवलं, महागड्या हॉटेलमध्ये जाऊन रील बनवलं किंवा मॉलमध्ये वगैरे जाऊन कॉफी, बर्गर, पिझ्झा हे खाताना रील बनवणं. प्रत्येक वेळेस काय करायचं, असा पुढं बर्गर दाखवल्याच्यानंतर मस्तपैकी असं एक प्रॉफिट दाखवणार, 1 लाख रुपयाचा प्रॉफिट, आणि लगेच बर्गर दाखवणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टारबक्सची कॉफी दाखवणार, 1 लाख रुपयाचा प्रॉफिट, त्यानंतरनं दुसरा पिझ्झा दाखवणार, 1 लाख रुपयाचं प्रॉफिट. दुसऱ्या दिवशी लगेच सांगणार की आज आम्हाला कुठंतरी बाहेर देवदर्शनासाठी जायचं आहे किंवा फिरायला जायचं आहे, घरी काय ट्रेडिंग सेटअपवर टाईम भेटला नाही, मग त्यामुळे आम्ही नॉर्मल एक छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड घेतला आहे, तरी आम्हाला 30,000 रुपये प्रॉफिट निघालं, आजच्या जर्नीचं आमचं पूर्णपणे भाडं निघालं. मग हा 20,000 ते 22,000 रुपयावर काम करणारा जो तरुण वर्ग आहे, जो नवीन नुकताच पासआउट जाऊन जॉबला लागला, त्याच्यासुद्धा मनामध्ये एक प्रश्न येतो की यार मस्त आहे ना ट्रेडिंगची लाईफ, माझी लाईफ कशी, सकाळी लवकर उठायचं, धावपळीचं जीवन, नाश्ता भेटत पण नाही आहे, लगेच जिम तर लांबच जा, कारण कसं माणूस कामाने थकून जातं, मग धावत पळत कामावरती यायचं, कामावर यायला उशीर झाल्याच्यानंतर सुपरवायझरच्या बॉसच्या शिव्या किंवा का उशीर होतो आहे, तुला जमत नसेल तर तू दुसरा जॉब बघ, त्यानंतर एखाद्या दिवशी सुट्टी भेटते, सुट्टी पण झोपण्यात जाते, कारण माणूस आहे आठवडाभर काम केल्याच्यानंतरनं रविवारी आराम करणं कुणाला नाही वाटतं, किंवा दिवसभर मी मरमर काम करतो, एक दिवस मला आराम भेटला शरीरासाठी पण गरजेचं आहे, तर तुम्ही काय करता, आराम करता, बाहेरचं जग तुम्हाला फिरायला भेटत नाही. शिवाय तुमची स्वप्न काय असतात की मी स्टारबकमध्ये कॉफी प्यावी, मी पिझ्झा खावा, मी बर्गर खावा, ठीक आहे, फास्ट फूड हे आरोग्यासाठी घातक आहे, परंतु इच्छा असतेच प्रत्येकाची. मग काय होतं की तुम्ही स्वतःची लाईफ त्या व्यक्तीबरोबर कंपेअर करायला चालू करता की यार ती व्यक्ती म्हणजे किती मस्तपैकी आयुष्य जगत आहे, की वाटेल त्यावेळेस ती सुट्टी घेऊ शकते, बाबा ठीक आहे आज मी ठरवलं आज ट्रेड नाही करायचा, लाँग टर्ममध्ये थोडंफार शेअर्स घेतले, झाला तर झाला प्रॉफिट, जर ठीक आहे एक दिवशी लॉस तर लॉस, नशिबावर सोडून देता येईल. तर तुमच्याही मनामध्ये प्रश्न येतो की आपण सुद्धा काय करावं की शेअर मार्केटमध्ये एकदा चान्स दिला पाहिजे की स्वतःला, कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी की तुम्हाला त्यांचे क्लासेस विकत करण्यासाठी एक रील अशा बनवण्यात जातात की एक मोठमोठाले असे काय म्हणता येईल त्याला की डायलॉग मारले जातात की एक डायलॉग मी तुम्हाला 2-3 डायलॉग सांगतो की पहिला डायलॉग असा आहे की माझा पगार 40,000 आहे, लगेच तो ट्रेडर म्हणतो की माझा स्टॉप लॉसच 40,000 रुपयाचा आहे, आणि दुसरा ट्रेडर म्हणतो की हे बघा तुम्हाला जर एक नॉर्मल आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही जॉब करा, आणि जर तुम्हाला बिझनेसमॅन किंवा
शॉपिंगला कुठंतरी गेल्याच्या नंतर अवाढव्य खरेदी करायची असेल तर तुम्ही ट्रेडर बना, कारण ट्रेडर कधीच प्राईस बघत नाही, तो डायरेक्ट वस्तू विकत घेतो. तर ही ट्रेडरची लाईफ आहे. अशा विविध पद्धतीने तुम्हाला इंस्टाग्रामवर रील येत राहतात. त्यानंतरनं काय होतं, त्या रील पाहून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. तुम्हालासुद्धा वाटतं यार आपल्यालासुद्धा अशीच लाईफ जगायची, आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीने श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळं सध्या आपल्याला शेअर मार्केट एक उत्तम पर्याय आहे. आपणसुद्धा शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करायची आणि शेअर मार्केटमध्येच करिअर करायचं. काय करायचं की घरच्यांकडून 1,00,000 रुपये घ्यायचे किंवा 6 महिने आपण जॉब करू, 6 महिने पैसे सांभाळू, पैसे सांभाळल्याच्यानंतर आपले 50,000 घरच्यांचे 50,000 रुपये घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये एंट्री करू. ठीक आहे, तुम्ही काय करता, तुम्ही थोडेफार 1,00,000 रुपये पैसे साचवल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करता, ज्याची रील बघता किंवा ज्याला तुम्ही गुरु मानता, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करता. कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतरनं तुम्हाला पहिलं गाजर दिलं जातं क्लासचं, की आमचा क्लास करा. क्लास केल्याच्यानंतरनं जे मी स्वतः ट्रेड घेतो, मी जी सायकोलॉजी वापरतो, मी जशा पद्धतीने प्राईज ॲक्शन किंवा वेगवेगळ्या मेथड फॉलो करतो, तर त्याच मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवणार आहे. आणि त्याच क्लासचा वापर करून हळूहळू तुम्ही काय करायचं, ट्रेडिंगला सुरुवात करायची. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, क्लास करता. क्लास 1-2 महिन्याचा क्लास होतो. क्लास झाल्याच्यानंतर तुम्ही ॲक्च्युली ट्रेडिंगवर येता. आल्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं हेवी क्वांटिटीमध्ये ट्रेड करायचा नाही. हेवी क्वांटिटीमध्ये ट्रेड केला तर तुम्ही बरबाद होऊन जाता. तुमचं कॅपिटल 1-2 ते 3 महिन्यामध्येच 0 होऊन जाईल. परंतु मित्रांनो, तुम्ही सगळ्यात मोठी चुकी कोणती करता की झटपट श्रीमंत होण्याच्या नादापायी तुम्ही डायरेक्ट एखादा कोर्स करता आणि कोर्स केल्याच्यानंतर डायरेक्ट फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करता. तर मित्रांनो, फ्युचर ऑप्शन हा असा सेगमेंट आहे की ज्यामध्ये हिरो होण्याचे चान्सेस 1% असतो आणि 0 होण्याचे चान्सेस 100% असतात. ती खूप टफ ट्रेडिंग आहे. ती 100% शेअर मार्केटमध्ये कोणतीच सायकोलॉजी 100% एकाच वेळेस ट्रेंडमध्ये कोणताच ट्रेंड फॉलो होत नाही. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं ना मार्केट अशा पद्धतीने मूव्ह करतं, मार्केट कधीच तशा पद्धतीने मूव्ह करत नाही. कोणतीच कॅन्डल मार्केटमध्ये ॲक्युरेट नसते. मार्केट हे बाईंग आणि सेलिंग याच्या प्रेशरवर काम करतं. ज्यावेळेस बाईंग येते त्यावेळेस बाईंगचा प्रेशर जास्त असतो, त्यावेळेस ॲक्च्युली बाईंग जास्त असते. अचानक सेलिंग जास्त प्रमाणात यायला लागली तर अचानक मार्केट खालीसुद्धा येऊ शकतं. त्यामुळे कोणतीच प्राईज ॲक्शन किंवा कोणत्याच पद्धतीने जे इंडिकेटर असतात ते शेअर मार्केटमध्ये ॲक्च्युली काम करत नाहीत. परंतु हे खोटारडे शेअर मार्केटवाले स्वतःचे क्लास विकण्यासाठी तुम्हाला सांगतात की मी अशा पद्धतीने एक विव्यावर 5 वर्ष काम केलं आहे आणि किंवा जो वेगवेगळे इंडिकेटर असतात, त्या माझा हा फेवरेट इंडिकेटर आहे, RSI म्हणा, फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणा, हा माझा एक परफेक्ट इंडिकेटर आहे की जे मी 5 ते 6 वर्ष झालं स्वतः ट्रेड करत आहे आणि मला या इंडिकेटरने आजपर्यंत एकदा पण धोका दिला नाही. त्यामुळे मी हे तुम्हाला 100% हा इंडिकेटर शिकवणार आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या इंडिकेटरचा पर्टिक्युलर अभ्यास करायचा आणि मी सांगेन त्या पद्धतीने ट्रेडिंग करायची. मग तुम्ही काय करता, क्लास संपल्याच्या नंतरनं ट्रेडिंग करायला चालू करता. बरं ठीक आहे, ट्रेडिंग वगैरे तुमची चालू होतो. सुरुवातीला तुम्हाला प्रॉफिट पण होतं, लॉस पण होतो. पण ठीक आहे, काय होतं माहिती आहे का की तुम्हाला ज्यावेळेस 500 रुपये प्रॉफिट होतो तो तुम्हाला खूप आनंद होतो. 2,000 रुपये लॉस होतो त्यावेळेस दुःख वाटणं साहजिकच आहे. परंतु तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की यार मी इंजिनिअरिंग केलं आहे, इंजिनिअरिंग केल्याच्यानंतरनं मला 1,00,000 रुपयाचा जॉब नाही लागला, मला 10,000 रुपयाचा जॉब लागला. का? कारण एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे. ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये सुद्धा कदाचित असंच असेल आणि तुम्हाला त्या गुरुने सुद्धा सांगितलेलं असतं की बाबा ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही लॉस करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट येणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही ह्या विचारात असता की ठीक आहे आज ना उद्या मला 100% प्रॉफिट येईल. तुम्ही 500 रुपये प्रॉफिट करता, 2,000 रुपये घालवता, 3,000 रुपये प्रॉफिट करता, 6,000 रुपये घालवता. हळूहळू काय होतं की तुमचं 50,000 रुपये एका दिवसात शेअर मार्केटमध्ये कधीच जात नाही. तुम्ही काय होता, कन्सिस्टन्सी विसरून जाता. म्हणजे समजा आज 2 लॉटवर काम केलं, 2 लॉटमध्ये फायदा झाला तर दुसऱ्या दिवशी 3 लॉटमध्ये काम करता आणि त्याच्या जास्त प्रमाणात पैसे शेअर मार्केटमध्ये घालवता. तर काय होतं की 2,000 येतात, 3,000 जातात, 4,000 येतात, 2,000 जातात, अशी सायकल चालू राहते. त्यामुळे तुम्ही 5 ते 6 महिने तुमचं कॅपिटल बऱ्यापैकी जाग्यावर असतं, परंतु 6 महिन्यानंतर तुमचं कॅपिटल संपून जातं. मग तुम्हाला गुरुने काय सांगितलेलं असतं की मी शेअर मार्केटमध्ये 4 ते 5 वेळा कंगाल झालो होतो. ठीक आहे, भरपूर मी आव्हानं स्वीकारली, त्याच्यावर मात काढत काढत मी पुढं आलो आणि आज माझा एक ट्रेड आहे ना की तो एक ट्रेड माझे जे झालेले जेवढे प्रॉफिट आहेत ना ते प्रॉफिट भरून काढत असतो. तुम्हाला असे वेगवेगळ्या पद्धतीने बूस्ट केलं जातं. बूस्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या अंगामध्ये कॉन्फिडन्स भरला जातो. एक ना एक दिवस तुम्ही राकेश झुंझुनवाला 100% बनणार. मग तुम्हीसुद्धा काय करता, परत मेहनत करता. इकडून पाहुण्यारावळ्याकडून म्हणा, मित्राकडून म्हणा, क्रेडिट कार्डकडून म्हणा, बँकेकडून लोन वगैरे घेता
आणि पुन्हा ट्रेडिंग करायला चालू करता. तुमच्या मनामध्ये एक विचार येतो, क्रेडिट कार्ड मला 2 रुपयाने लोन देते, मग मी काय करणार की महिन्याला 4% काढणार आणि 2% क्रेडिट कार्डचे भरणार आणि 2% माझं प्रॉफिट राहणार. परंतु मित्रांनो, होतं उलटं की तुम्ही 6% लॉसमध्ये जाता. 6% लॉसमध्ये गेल्याच्यानंतर क्रेडिट कार्डचे वरनं 2% असे 7% दर महिन्याला जायला चालू होतात. कारण उलटं गणित असतं. तुमच्या डोक्यामध्ये काय असतं की जो झालेला जो लॉस आहे 50,000 रुपये तो रिकवर करणं गरजेचं तुम्हाला वाटतं. त्यामुळे तुम्ही काय करता, तो लॉस रिकवर करण्याच्या दृष्टीने तुमचा प्रयत्न चालू असतो. तुमचा दृष्टिकोन हा शेअर मार्केटमध्ये शिकण्याचा नसतो. त्यावेळेस तुमचा दृष्टिकोन असतो की शेअर मार्केटमध्ये माझा 50,000 रुपयाचा जो लॉस झालेला आहे ना तो मला भरून काढायचा आहे. पण होतं उलटंच, परत तुमचे 50,000 रुपये जातात. परंतु परत तुमच्या मनामध्ये एकच गोष्ट येते की जो आपला गुरु आहे त्या गुरुने आपल्याला काय सांगितले की मी 5 ते 6 वेळा बँक करप्ट झालो होतो, 5 ते 6 वेळा मी मार्केटमध्ये झिरो झालो होतो. मग मी पण इकडून तिकडून पैसे गोळा करायचो आणि मी शेअर मार्केट करायचो. मी शेअर मार्केटचा नाद कधीच सोडला नाही. आज मी सक्सेस आहे. तुम्हाला हे माहीतच नसतं की ती व्यक्ती खरोखर प्रॉफिटेबल आहे का, त्या व्यक्तीची जी गाडी बंगला जो तो एक्सपेन्सिव्ह लाईफ जगतो आहे तो पैसा आला आहे तरी कुठून, क्लास विकून आला आहे का खरोखरच त्या व्यक्तीने शेअर मार्केटमधून कमवलेला आहे. तुम्ही काय करता, तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे घेऊन आलेला असतो त्यावेळेस तुमची एकच इच्छा असते की जो माझा 1,00,000 रुपयाचा लॉस झालेला आहे आणि जे माझी शेअर मार्केटमध्ये क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग आहे की क्रेडिट कार्डवरून पैसा यूज करून मी शेअर मार्केटमध्ये हरलो आहे, बस तेवढी जरी माझी रिकवर झाली ना तरी मी काय करेन, शेअर मार्केटला असा रामराम करेन आणि मी माझा एखादा जॉब वगैरे बघेन आणि व्यवस्थितपणे तिकडं काम करायला चालू करेन. परंतु मित्रांनो, होतं उलटंच. काय होतं की तुम्ही नंतरनं जे 50,000 रुपये आणलेले येतं ते रिकवर करण्याच्या नादामध्ये ते 50,000 रुपये पण जातात आणि परिणामी तुमच्यावर एक पश्चातापाची वेळ येते की कशाला मी ह्या शेअर मार्केटच्या नादी लागलो, हे खोटे खोटे इन्फ्लुएन्सर. आणि त्यानंतरनं तुम्ही इंटरनेटवर सर्च करायला चालू करता की शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने फसवणूक केली जाते. परंतु वेळ निघून गेलेली असते. माझ्यासारख्या असंख्य लोकांनी तुम्हाला अगोदर सांगण्याचा प्रयत्न केला असेल की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किंवा शेअर मार्केट शिकताना तुम्ही ज्या व्यक्तीकडे शिकताय त्याचा अगोदर व्हेरीफाय केलेलं चेक करा की त्या व्यक्तीला नक्की पैसा येतो आहे कुठून, का ती व्यक्ती फक्त क्लास विकून किंवा प्रीमियम सर्व्हिस विकून पैसा कमवत नाही आहे ना. तर मी खरोखरच तुम्हाला सरळ सांगितलेलं आहे की मी स्वतः शेअर मार्केटमध्ये कमीत कमी 5,00,000 रुपये घातलेले आहेत. की 5,00,000 रुपये माझे कशा पद्धतीने गेले, कशा पद्धतीने मला क्लोन ॲप्लिकेशन दाखवून स्वतःचा क्लास विकला गेला आणि तो क्लास विकल्याच्या नंतर मी 3,00,000 रुपये तिथं घालवले आणि परत रिकवर करण्यासाठी प्रीमियम सर्व्हिसमध्ये 2,00,000 रुपये घालवले. असा 5,00,000 रुपयाचा माझा ओव्हरऑल लॉस झालेला आहे. आता तुमच्या मनामध्ये पण प्रश्न निर्माण होत आहे की बाबा तुझा स्वतःचा लॉस झालेला आहे, मग तू आम्हाला ज्ञान का देत आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला कोणतंही ज्ञान द्यायचं नाही. मला फक्त नवीन लोकांना एक सूचना द्यायची आहे किंवा नवीन लोकांना मला सावध करायचं आहे की कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये फ्रॉड होत आहे. तुम्ही स्वतःचे जे कष्टाने कमवलेले पैसे आहेत ना मित्रांनो, मी 5,00,000 रुपये शेअर मार्केटमध्ये हरलो आहे. स्वतःची 3,00,000 रुपये सेविंग होती आणि 2,00,000 रुपये लोन केलेलं होतं की जे की ते 3,00,000 रुपये रिकवर करण्यासाठी. मी सुद्धा 3,00,000 रुपये ते रिकवर करण्यासाठी 2,00,000 रुपयाचं कर्ज काढलेलं होतं आणि एक प्रीमियम सर्व्हिस जॉईन केलेली होती. मला त्यावेळेस कोणीही सांगणारं नव्हतं कोणत्याही पद्धतीने. त्यावेळेस आता जो फ्रॉड चालू आहे की बऱ्यापैकी की क्लोन ॲप्लिकेशन आलेले आहेत, त्यावेळेस ते नुकतेच मार्केटमध्ये आलेले होते, त्यामुळे लोकांना त्याविषयी माहिती नव्हतं. आता बऱ्याच लोकांना क्लोन ॲप्लिकेशनबद्दल माहिती झालेली आहे किंवा क्लोन ॲप्लिकेशनवर ट्रेड करून हे स्वतःचं प्रॉफिट दाखवतात की जे डेमो अकाउंट असतं त्या डेमो अकाउंटवर ट्रेड घ्यायचा आणि तुम्हाला दाखवायचं की बाबा लाख रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. ती आत्ता बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे. पण ठीक आहे, जे नवीन लोक आहेत त्यांना अजिबात माहीत नाही. नवीन लोकांना विश्वासच बसत नाही की बाबा हे खरं ॲप्लिकेशन कोणतं आणि खोटं ॲप्लिकेशन कोणतं. माझ्यासारखा एखादा व्यक्ती त्यांना सांगायला गेला ना की बाबा ही असं खोटं ॲप्लिकेशन आहे आणि खोट्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला अशा पद्धतीने लॉस दाखवला प्रॉफिट दाखवलं जातं आणि क्लासेस विकलं जातं. परंतु तुम्हाला असा एक तुमच्या अंगामध्ये जोश भरला जातो की ठीक आहे की तुम्हाला खरंच राकेश झुंझुनवाला व्हायचं आहे, खरंच तुम्हाला बिग बुल व्हायचं आहे, खरंच तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर लवकरात लवकर क्लास जॉईन व्हा. ठीक आहे, भुकणारे कुत्रे कितीही भुकत राहतील, मग तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला किडा म्हणून जगायचं आहे का बादशाह म्हणून जगायचं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मोटिवेट केलं जातं. तुम्हाला पैशाचा पाऊस दाखवला जातो आणि त्या पावसात भिजण्यासाठी तुम्हाला एक तुमच्या अंगामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण केली जाते आणि स्वतःचा क्लास विकला जातो. मग तुम्हीसुद्धा काय हो, तुमच्या डोक्यामध्ये फक्त पैसा दिसत असतो की मला कशा पद्धतीने जास्तीत जास्त पैसा कमवता येईल, स्वतःच्या शरीराला जास्त त्रास नाही झाला पाहिजे पण जास्त पैसा कमवता आला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करता की माझ्यासारख्या व्यक्तींचं ऐकत नाही आणि शेअर मार्केटमध्ये क्लास विकत घेता, प्रीमियम सर्व्हिस विकत घेता. परंतु तुम्हाला त्यावेळेस कळतं ज्यावेळेस तुमचा पैसा गेलेला असतो. त्यावेळेस मग तुम्हाला वाटतं यार त्यावेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतं.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मित्रांनो, खरोखरच तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, रगड पैसा कमवायचा असेल, तर शेअर मार्केट हा कधीच त्याचा योग्य मार्ग नाही आहे. शेअर मार्केट हळूहळू तुम्हाला श्रीमंत जरूर करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटने तुम्हाला कधीच श्रीमंत होता येणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो की हा 100मध्ये एखादा प्रॉफिटेबल होऊ शकतो, परंतु जे 99 आहेत ना, ते 99 भिकारी होणार आहेत. भिकारी म्हणजे कर्जबाजारी थोडक्यात. तर ठीक आहे, जे कर्जबाजार आहेत त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला ठीक आहे, जे शेअर मार्केटमध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये ज्यांना लॉस रिकवर करायचा आहे, तर मी त्यांच्यासाठी एक मार्ग सांगेन की मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये लॉस रिकवर करण्याच्या नादी तुम्ही कधीच लागू नका. कारण तुमचा माइंडसेट जो झालेला असतो ना, तो पूर्ण बेकार असतो. जी नवीन लोक आहेत ज्यांचा खरोखरच शेअर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॉस झालेला आहे आणि त्यांना लॉस रिकवर करायचा आहे, तर त्या व्यक्तींना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही कधीही तो लॉस रिकवर करण्याच्या नादी लागू नका. कारण लॉस रिकवर करण्यासाठी तुमची मेंटॅलिटी एकदम भीतीदायक परिस्थिती तुमची निर्माण होते की बाबा मला आता मी 4 लाख रुपये ऑलरेडी घातले, तर आणखीन 2 लाख रुपये कुठून तरी गोळा करतो आहे आणि परत मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, हे पण गेले तर काय होईल. तर मित्रांनो, काय करा की होता होईन एवढं तुम्ही स्वतःवर झालेलं लोन क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे डेबिट फ्री होताल, डेबिट फ्री झाल्याच्यानंतरनं तुम्ही काय करा की हळूहळू लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. परंतु त्या अगोदर त्या पर्टिक्युलर गोष्टीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. स्विंग ट्रेडिंगसुद्धा काही सोपी नाही आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये समजा तुम्ही एखादा स्टॉक विकत घेतला आणि तो स्टॉक 10% पडला, तर त्यातसुद्धा तुमचा बऱ्याच प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही एखादा शेअर्स का बाय करायचा, कोणत्या वेळी सेल करायचा, बाबा त्याचा रिझल्ट आल्याच्यानंतरनं कशी परिस्थिती असते, की डिव्हिडंड कधी वाटला जातो, या बारीक सारीक गोष्टी इथं, कंपनीची बॅलन्स शीट कशी चेक करायची, तो डेबिट फ्री स्टॉक आहे का, त्या कंपनीवर कर्ज कितीचं आहे, ती कंपनी चालू शकते का, फ्युचर प्लॅनिंग आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. भरपूर अभ्यास झाल्याच्यानंतरनं तुम्ही एक निर्णय घ्या की मी ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. इन्व्हेस्टमेंट झाल्याच्यानंतरनं जर मला प्रॉफिट झाल्याच्यानंतर मी कधी एक्झिट करू. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही एक वर्षाला जास्तीत जास्त फक्त 15% लालच ठेवा. 15% मला रिटर्न भेटले, मी खुश आणि समाधानी आहे. जर तुम्ही 100%, 200%, 500% इतक्या टक्केवारीमध्ये रिटर्नची अपेक्षा करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर 100% तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रॅप होण्याचे चान्सेस आहेत आणि शेअर मार्केट तुम्हाला कधी बाहेर फेकून देईन याचा तुम्हाला तपाससुद्धा लागणार नाही. आणि शेअर मार्केटमध्ये कर्जाचा पैसा लोन घेऊन, क्रेडिट कार्डवरून, मित्राकडून उसने घेऊन किंवा 2 दिवसांनी, आता तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत पण ते 5,000 रुपये 2 दिवसांनी तुम्हाला खर्च करायचे आहेत. आज इन्व्हेस्ट करतो, 5 दिवसांनी पैसे काढून ते पुढं जे द्यायचे त्याला देतो, असा पैसा शेअर मार्केटमध्ये तुम्ही बिलकुल इन्व्हेस्टमेंट करू नका. फॉर एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही काय करा, आता 10%ने 12%ने पर्सनल लोन घेता. पर्सनल लोन घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. तर काय की मला शेअर मार्केटमध्ये एक 15 ते 20% जरी प्रॉफिट झाला तरी 12% माझे, 11% माझे लोनचे जातील आणि जे 12% अमाऊंट आहे माझी, की राहिलेले जे पैसे आहेत 60% ते माझा प्रॉफिट होईल. जर यदा कदाचित तुम्ही एखादा स्टॉक घेतला, तो स्टॉक 10%ने पडला, तर तुमचं 12%ने घेतलेलं लोन आणि हे 12%, असा 24% तुमचा लॉस होऊ शकतो. त्यामुळं होता होईन एवढं पर्सनल लोन हे 100% घेऊन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं टाळा. शेअर मार्केटमध्ये तोच पैसा गुंतवा की जो तुम्हाला भविष्यात लागणार नाही किंवा 2, 3, 4 वर्षांनी त्याची गरज पडेल, किंवा जो पैसा तुम्हाला प्युअर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आहे किंवा तुम्हाला त्या पैशाची फक्त इन्व्हेस्टमेंट करायची, असाच पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो, नवीन किंवा जुन्या लोकांना ज्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे किंवा ज्यांना फ्रॉड होण्यापासून वाचायचं आहे, असल्या लोकांसाठी आपण एक कम्युनिटी तयार करत आहोत. कोणत्याही पद्धतीने पैशाची मागणी केली जाणार नाही. फक्त तुम्हाला गायडन्स दिला जाईल की कशा पद्धतीने सध्या शेअर मार्केटमध्ये तुमची फसवणूक होत आहे. ज्या लोकांसोबत फसवणूक झालेली आहे त्या लोकांनी नवीन लोकांना मार्गदर्शन करूया की बाबा अशा पद्धतीने फ्रॉड होत आहेत. अशा पद्धतीने जर तुम्हाला कोण प्रीमियम सर्व्हिस किंवा क्लासेस विकत आहे, असं लाखो रुपयाचं तुम्हाला प्रॉफिट दाखवत आहे, तर यांचा क्लासेस किंवा प्रीमियम सर्व्हिस लावण्या अगोदर त्यांचं व्हेरीफाय P&L चेक करणं गरजेचं आहे. तर अशी एक कम्युनिटी तयार करत आहे. तर मित्रांनो, माझी इच्छा आहे की लवकरात लवकर तुम्ही आपल्या कम्युनिटीला जॉईन होऊन लोकांना मार्गदर्शन द्यावं किंवा नवीन लोकांना असल्या लोकांकडून मार्गदर्शन करून घ्यावं की जेणेकरून तुमचा फंड सुरक्षित राहील. तर लवकरात लवकर आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हा. मी तुमची वाट बघतो आहे. जो मला आलेला अनुभव आहे मी तुम्हाला डायरेक्ट पर्सनली शेअरसुद्धा करू शकतो.
खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल आय डी लिहिलेला आहे. तुमच्यासोबतसुद्धा असा फ्रॉड वगैरे झालेला असेल किंवा एखादी एजन्सी फ्रॉड करत असेल तर तुम्ही त्या एजन्सीबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की अशा पद्धतीने इथे फ्रॉड चालू आहे, की लवकरात लवकर जी लोक आहे इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत त्यांनी या एजन्सीपासून किंवा या क्लासेसपासून किंवा प्रीमियम सर्व्हिसपासून सावध राहा आणि स्वतःचा फंड सुरक्षित ठेवा. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती आवडल्यास एक लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.